प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही कुठलंही काम येत नसेल तर ते सततच्या सरावाने येऊ शकतं. तुम्ही भंडारदऱ्याचा रंधा फॉल बघितला असेल. तिथे पहिली स्टेप सुरुवातीला कमी खोलीची होती, ती हळूहळू खाली गेली. म्हणजे सततच्या पाण्याच्या प्रवाहाने म्हणजे मोठा पाषाण सुद्धा कणाकणाने झिजून जातो. तसं किती अवघड असू द्या तुमचा अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा वाचल्याने पुन्हा पुन्हा समजून घेतल्याने तो निश्चित सोपा होतो. आणि जी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करू त्या गोष्टीची आवड निर्माण होते. त्यामुळे अभ्यास सुरुवातीपासून सिन्सिअरली ठेवा, हळूहळू अभ्यास वाढवा. तुम्ही अभ्यास सुरुवातीला टफ वाटेल पण पुन्हा पुन्हा वाचन केल्याने तुम्हाला समजेल पण, आणि जसजसं तुम्हाला समजायला लागेल तसतशी तुमची अभ्यासाची गोडी वाढेल. तर त्या दृष्टीने चांगला अभ्यास करायचा आहे. आपलं आई वडिलांचं गुरुजनांचे स्वप्न साकार करायचे आहे. प्रत्येकाच्या आई वडिलांचे स्वप्न असतात की आपल्या मुलांनी काहीतरी करावं, आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं. आपण ज्या कष्टाखाल्ल्या, आपण जे परिश्रम केले त्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं हीच आई वडिलांचे स्वप्न असतात. त्या दृष्टीने त्यांचे स्वप्न साकार करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. त्या दृष्टीने सर्वांनी चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा आणि काहीतरी इनोव्हेशन करा, काहीतरी नवीन शोध लावा. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये खूप संधी उपलब्ध आहे. भविष्यामध्ये ॲग्रोबेस इंडस्ट्री खूप वाढणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह या यूथकडनं मी अपेक्षित ठेवतोय. चांगला अभ्यास करा, चांगले सायंटिस्ट व्हा आणि या देशातील जे ॲग्रिकल्चर क्षेत्र उज्ज्वल भवितव्य निर्माण करा. धन्यवाद.